आज देवेंद्र महाराष्ट्रातला सगळ्यात तिरस्करणीय चेहरा आहे. मोस्ट हेटेड फेस इन महाराष्ट्र पॉलिटिक्स कोण असेल? नंबर 1 फडणवीस आणि त्यांच्या बरोबरीनं आहे एकनाथ शिंदे. महाराष्ट्रात एवढं संपूर्ण फिरताय, आताच्या महाविकास आघाडीचं सरकार तुम्ही वारंवार तुम्ही सांगताय, उद्धव ठाकरे सांगतायत, शरद पवार सांगतायत, तर तुम्ही ह्या सगळ्या याच्यामध्ये साधारण पूर्ण बहुमत येईल. 165 जागा आम्हाला मिळेल. 165 होय, तिन्ही पक्षांना मिळेल. हो, आम्हाला 165चं बहुमत आहे, ते आम्हाला मिळतंय. मी तुम्हाला आत्ता सांगतो, आम्हाला 165 जागा मिळणार, 2 जागा इकडे तिकडे. तर एकीकडे तुम्ही सांगता महाविकास आघाडी सरकार आहे, पण समजा जर महायुतीचं सरकार आलं पुन्हा, तर शिवसेनेचं काही नुकसान होईल वाटतं तुम्हाला? मुळात मला हे मान्यच नाही की हे एकनाथ शिंदे किंवा अजित पवार आणि फडणवीस यांचं सरकार येऊच शकत नाही. निवडणुका मला विश्वास आहे की योग्य पद्धतीनं होतील आणि त्या निवडणुका चित्र मी पाहतोय अख्ख्या राज्यामध्ये. लोकांना फडणवीस नको आहे, लोकांना एकनाथ शिंदेचं तोंड बघायचं नाहीये. मी तुम्हाला आत्ता सांगतो, मी या भाषेत बोलतो, हे व्याकरण बिघडणारे भाषा नाही, सत्य सांगतो मी. फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोन्ही नको आहेत, अजिबात नको आहेत लोकांना. ते फडणवीसांनी आपलं नुकसान करून घेतलंय अशा पद्धतीनं वागून. फडणवीस जेव्हा राजकारणामध्ये आले, आम्ही जेव्हा त्यांना पाहिलं की ते भाजपचे अध्यक्ष झाले, तेव्हा आम्ही त्यांच्याकडे कौतुकाने पाहत होतो की या राज्याचं तरुण चांगलं नेतृत्व आहे. ते मुख्यमंत्री झाले, आम्ही म्हटलं महाराष्ट्राला एक संस्कारी सुसंस्कृत मुख्यमंत्री मिळाला. कदाचित हे अनेक वर्ष हे नेतृत्व टिकेल, पण त्याने ज्या पद्धतीनं पैशाचं राजकारण, फोडाझोडा, व्यक्तिगत सरावाचं राजकारण सुरू करून आपलं नेतृत्व प्रस्थापित केलं. सगळ्यात आधी त्यांनी आपल्याच पक्षातल्या आपल्या सहकाऱ्यांचे गळे दाबले, आपल्याच पक्षातले आपले सहकारी नष्ट केले त्यांनी. अनेक आशिष शेलार असेल, विनोद तावडे असतील, एकनाथ खडसे असतील, पंकजा मुंडे असतील. आता गरज पडल्यावर परत त्यांनी जीवदान द्यायचा प्रयत्न केला. देवेंद्रजीकडून ही अपेक्षा नव्हती आम्हाला सगळ्यांना. त्यांनी शिवसेनेचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला वेगळ्या माध्यमातून. फडणवीसांना हे सगळं करण्याची गरज नव्हती असं मी वारंवार सांगतोय, कारण त्यांच्याकडे भरपूर त्यांचं वय हाताशी होतं, वेळ हाताशी होता, त्यांची प्रतिमा तेव्हा चांगली होती, लोकांनी त्यांना नेते म्हणून स्वीकारलेलं होतं. पण त्यांनी आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. आज देवेंद्र महाराष्ट्रातला सगळ्यात तिरस्करणीय चेहरा आहे. मोस्ट हेटेड फेस इन महाराष्ट्र पॉलिटिक्स कोण असेल? नंबर 1 फडणवीस आणि त्यांच्या बरोबरीनं आहे एकनाथ शिंदे. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताय, त्यानंतर राज्याच्या राजकारणातून भाजपने दूर केलं, तर तुम्ही भाजपसोबत जायला तयार असाल का? नाही, भाजप बरोबर कशा करता जावं? आमचं मुळात भांडण मोदी आणि शहांशी आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची वाट लावलेली आहे, मराठी माणसाला नष्ट करून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मराठी माणसानं स्वाभिमानानं जगू नये. बघा, हा महाराष्ट्र का लुटला जातोय आणि कोणासाठी लुटला जातोय मला सांगा ना तुम्ही. राज्यकर्ते या आधी सुद्धा आले दिल्लीत, त्यांनी मुंबईतल्या पैशांवर, थैल्यांवर नक्कीच नजर ठेवली. दिल्लीला मुंबईतून थैल्या तेव्हाही जात होत्या, पण ते राजकारण होतं. आज मुंबईकडून फक्त थैल्या जात नाही, तर मुंबईत उद्योग, मुंबईतली संपत्ती ही सगळी एका राज्यामध्ये वळवली जाते आणि महाराष्ट्र कंगाल केला जातोय. हे आम्ही कसं सहन करणार? आणि त्यासाठी आम्ही महाराष्ट्राची अस्मिता जपणारे राजकीय पक्ष आहोत, मग शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, त्यांनी आमच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न केला की त्यांना महाराष्ट्र लुटता यावा. आम्ही जिवंत आहोत, आम्ही पुन्हा जिवंत झालो, आमचं पुनर्निर्माण झालं आणि जसं राखेतून फिनिक्स पक्षी जन्माला येतो तसे आम्ही परत झेप घेतलेली.